आपण श्रीरामपूरच्या खराब रस्त्यावर एवढ्या पहिलीच्या 50 व्हिडिओ टाकले का त्यांना त्याचं कामच चालू करावं लागलं आणि पुढे नीट रस्ता करायचं काम चालू आहे आणि हे मागं त्याला खंदू राहिले. सकाळी सकाळी आयरोनिका बेबीला चकचक पुसून घेतलं आणि डायरेक्ट कारखान्याच्या शेजारून गाडी टाकली कॉलेजच्या दिशेने. तिथं आपले जरा मित्र वाट पाहत होते, त्यांना घेऊन आपल्याला श्रीरामपूरला यायचं होतं. त्यांना म्हणलं लय बा मुली आपले व्हिडिओ बघते बरं का. मग सगळे शायनिंग मारायला लागले बरं का. गेल्या सरांनी आपल्याला कामाला लावलं. एवढी मोठी मशीन म्हणे हलवायची, आपल्याला व्यवस्थित ठेवायचे. एवढे जण होतं म्हणून लगेच जमलं बरं का, नाही तर आम्हाला नाव हल्ली नसती दोघं तिघांना. मग अचानक भाईना कॉलेजला गेला, टाटा बाय बाय, आणि डायरेक्ट निघालो श्रीरामपूरच्या दिशेने. आणि श्रीरामपूरला गेल्यावर बघितलं इथं ना रस्त्याचे कामं ते एकदम जोरावर चालू आहे बरं का. म्हणलं एकच नंबर झालं भाऊ. त्यांना म्हणलं आता नीट कामं करा तुम्ही, डायरेक्ट आहे ना आता पुढच्याच इलेक्शनला दिसणार आहे आम्हाला. ते म्हणे बरं नीट कामं करतो सगळे. मग डायरेक्ट अचानक भाईनं केलं, मित्राच्या दुकानावर गेलो, तिथं जरा किरकोळ काम होतं तेवढं केलं. पण काही म्हणा आपल्या श्रीरामपूरमधला ट्रॅफिक दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. तुम्हाला काय वाटतं तेवढं कमेंटमध्ये सांगा. मग आपल्याला पॉवर बँक घ्यायची होती म्हणून डायरेक्ट कॅशमध्ये पैसे काढले आणि डायरेक्ट मित्राच्या दुकानावर गेलो. मस्तपैकी ना तिथून पॉवर बँक घेतली आणि डायरेक्ट निघालो घराच्या दिशेने. चला मग तुम्हाला एवढे भारी ब्लॉग बघायचे असेल तर मुकुल चाबळेला फॉलो करून टाका. संपला विषय.